आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। भाऊ, आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांच्यावरती गुन्हा दाखल जो आहे तो झालेला आहे। काँग्रेस आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। काँग्रेसचं म्हणणं आहे की भाजप जे आहे ते घाबरलेल्या अवस्थेत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी राहुल गांधींना अशा पद्धतीने टार्गेट पुन्हा एकदा केलं जातं। नाही, मला वाटतं राहुल गांधी टार्गेट करण्या इतपत सुद्धा अस्तित्व त्यांचं राहिलेलं नाही। कारण आपण बघा की काँग्रेसनं वारंवार त्या ठिकाणी आंबेडकरांचा अपमान केलेला आहे। हे अनेक उदाहरणांवरून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल। आणि मला वाटतं काँग्रेसचं संपूर्ण अस्तित्व देशभरातनं त्या ठिकाणी कमी होतंय, जवळपास नसल्यागत त्या ठिकाणी झालंय। आणि अशा वेळेला असे इश्यू करून पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी केविलवाणी धडपड त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळे जर चूक केली, धक्काबुक्की केली तर त्याच्यावर कारवाई होणारच। परंतु काँग्रेस असं म्हणते की राहुल गांधी या सगळ्या प्रकरणामुळे मोठे होऊ शकतात। कुठेतरी किती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही, असं सगळं काँग्रेसचे वेगवेगळे नाही, मला वाटतं मोठं होण्यासाठी लोकांची कामं करावी लागतात, लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो। अशा प्रकारची खोट नरेशन तयार करून लोकांमध्ये जाऊन भावनिक वातावरण करून त्या ठिकाणी मोठं होता येत नाही, जनाधार मिळत नसतो। आणि त्याच्यामुळे मला वाटतं काम करावं, लोकांमध्ये जावं, अशा प्रकारच्या नौटंकी बंद कराव्या। मुंबई काँग्रेसचं ऑफिस जे आहे तोडफोड प्रकरणामध्ये आज विधानसभेमध्ये स्थगन जो आहे तो काँग्रेसकडून मांडला जाणार नाही। काँग्रेस कुठेतरी आक्रमक या सगळ्या मुद्द्यावरती होणार आहे। नाही, मला वाटतं काँग्रेस महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलत नाही। त्या ठिकाणी महाराष्ट्रातले ज्वलंत प्रश्न असतील, सरकारला काही मार्गदर्शन करायचं असेल, दिशा द्यायचं असेल, त्यावर त्या ठिकाणी बोलत नाहीत। आता उद्या अधिवेशन संपायला आलं तरी आज त्या ठिकाणी भांबावलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी विरोधक दिसत आहेत। आणि त्याच्यामुळं त्यांना या अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारचं जनतेच्या प्रश्नांवर बोलता आलं नाही, म्हणून असे विषय काढून नौटंकी करून त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। पण जनतेला सगळं माहीत आहे, अशा प्रकारच्या नौटंकीला जनता भुलणार नाही। भाऊ, दुसरा एक प्रश्न आहे की कल्याणमध्ये मराठी अमराठी वाद जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय। अमराठी एक व्यक्ती होता, त्यांनी मराठी देशमुख कुटुंबीय आहे त्यांच्यावरती हल्ला केलेला, तो एक प्रकरण समोर आलेला। नाही, मला वाटतं या प्रकरणाची पोलीस प्रशासन दखल घेईल, राज्याचे मुख्यमंत्री लक्ष घालतील। आता नेमकं काय प्रकरण आहे मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारे मराठी माणसावर अन्याय होता कामा नये। कोणी केला असेल तर त्याची योग्य दखल त्या ठिकाणी घेतली जाईल आणि नेमकं काय प्रकरण आहे समजूनच यावर तपशीलवार आपल्याला बोलता येईल। धन्यवाद। साहजिकच आहे, प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते। कॅमेरामन सचिन सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।